नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण एसएससी एमटीएस आणि एसएससी कॉन्स्टेबल या पदांची एक्झाम केव्हा होणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर एसएससी मार्फत सीजीएल, सीएचएसीएल या पदांची एक्झाम झालेली आहे। तर आता बरेचसे विद्यार्थी एमटीची परीक्षा केव्हा होणार आहे, ही एमटीची परीक्षा 10वी पासवर असते। तर यासाठी बरेचसे विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरलेला आहे। तर याची एक्झाम केव्हा होणार आहे याची वाट पाहत होते। तर मित्रांनो, आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, नेम ऑफ एक्झामिनेशन अगोदर मल्टीटास्किंग स्टाफ, नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार, ठीक आहे। त्याची तारीख बघा 4 फरवरी, लक्षात ठेवायचं 4 फरवरीपासून एक्झामला सुरुवात होणार आहे। आणि सेल्फ स्लॉटिंग म्हणजे तुम्ही स्लॉट निवडू शकता 15 जानेवारीपासून। 15 जानेवारीपासून तुम्ही स्लॉट निवडू शकता, म्हणजे तुम्हाला कोणत्या स्लॉटमध्ये एक्झाम द्यायची आहे हे तुम्ही निवडू शकता। 15 जानेवारीपासून 4 फरवरीला एक्झामला सुरुवात होणार आहे। नंतर आहे एसएससी जीडी, ते याची पण परीक्षा मित्रांनो संभाव्य तारीख दिलेली आहे 23 फरवरी। 23 फरवरीपासून एक्झामला सुरुवात होऊ शकते, लक्षात ठेवायचं 23 फरवरीपासून एक्झामला सुरुवात होऊ शकते, संभाव्य तारीख म्हटलेली आहे, ठीक आहे। कन्फर्म तारीख नाही, 23 फरवरी हे संभाव्य तारीख आहे। 23 फरवरीपासून एक्झामला सुरुवात होऊ शकते, ठीक आहे। कन्फर्म तारीख आहे नंतर जाहीर केल्या जाईल। फक्त एमटीची तारीख हे फिक्स आहे 4 फरवरी। 4 फरवरीपासून एक्झामला सुरुवात होणार एमटीएचची आणि 15 जानेवारीपासून तुम्ही स्लॉट निवडू शकता। तर 4 फरवरीपासून याच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि 15 जानेवारीपासून तुम्हाला कोणत्या स्लॉटवर एक्झाम द्यायची आहे हे तुम्ही 15 जानेवारीपासून करू शकता। तर लक्षात ठेवायचं। आणि यामध्ये एसएससी जीडीची पण तारीख दिलेली आहे 23 फरवरीपासून, पण ही संभाव्य तारीख आहे, यामध्ये बदल होऊ शकतो। तर ही तारीख झाली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।